नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, पण अनेकदा त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. तो म्हणजे ही उन्हाळ्याची जीवघेणी उष्णता आणि आपल्या रक्तातील साखरेचं व्यवस्थापन. उन्हाळ्याच्या कडक उन्हात रक्तातील साखरेवर नियंत्रण कसं मिळवायचं तेही आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानाचा वापर करून हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला, वेळ न दवडवता लगेच सुरुवात करूया. आता बऱ्याचदा आपल्याला वाटतं की उन्हाळ्यात आपली भूक कमी होते, म्हणजे साहजिकच साखरेची पातळी नियंत्रणात राहायला हवी, बरोबर ना? पण प्रत्यक्षात तसं अजिबात होत नाही. उन्हाळ्यात रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक का वाढतं, हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. हा उन्हाळ्याचा आपल्या साखरेवर होणारा असा एक छुपा आणि अत्यंत धोकादायक वार आहे, ज्याकडे सहसा कुणाचंच लक्ष जात नाही. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण पाहणार आहोत उन्हाळा आणि मधुमेह यांचा संबंध, त्यानंतर रक्तातील साखरेचं गणित, मग आपली ऋतुचर्या आणि दिनचर्या, योग्य हायड्रेशन आणि पेये, स्वयंपाकघरातील काही जालिम औषधी उपाय आणि शेवटी निरोगी जीवनशैलीचे नियम. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. उन्हाळा आणि मधुमेह या वाढत्या उष्णतेचा नक्की शरीरावर काय आणि कसा परिणाम होतो ते पाहूया. आता तुम्हीच विचार करा, उन्हाळ्यात जेव्हा बाहेरील तापमान वाढतं तेव्हा शरीराला थंडावा देण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रचंड घाम येतो. आणि या घामावाटे केवळ पाणीच नाही बरं का, तर शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमसारखे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स वेगाने शरीराबाहेर फेकले जातात. आणि अगदी खरं सांगायचं तर इथूनच खऱ्या समस्येला सुरुवात होते. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे रक्तातील साखरेचे गणित. डिहायड्रेशनचा हा धोका नेमका कसा काम करतो ते आता आपण समजून घेऊ. हायड्रेशनचं महत्त्व किती मोठं आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका साखरेच्या पाकाचं उदाहरण घेऊ. पाकात पाणी कमी झालं की तो आपोआप घट्ट आणि अधिक गोड होतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. अगदी तसंच आपल्या रक्ताचं असतं. जेव्हा शरीर व्यवस्थित हायड्रेटेड असतं तेव्हा अतिरिक्त साखर किडनीद्वारे लघवी वाटे सहज बाहेर टाकली जाते. पण जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा रक्तचक्क घट्ट होऊ लागतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक केंद्रित होतं. या जाडसर रक्ताला फिल्टर करणं किडनीला खूप कठीण जातं आणि मग शरीर पाणी नुसतंच साठवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. पण थांबा, एवढंच नाहीये. जेव्हा शरीरात पाण्याची पातळी खूपच खाली जाते तेव्हा आपलं शरीर याला एक आणीबाणीची परिस्थिती म्हणजेच इमर्जन्सी मानतं. आणि या इमर्जन्सीला तोंड देण्यासाठी शरीर कॉर्टिझॉल नावाचं एक हॉर्मोन मोठ्या प्रमाणावर सोडतं. आता गंमत बघा, हे कॉर्टिझॉल रक्तातील साखर वेगाने वाढवण्याचं काम करतं. म्हणजे एका बाजूला तुमची किडनी साखर बाहेर टाकू शकत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला हे कॉर्टिझॉल साखर आणखी वाढवत आहे. हे जे भयानक दुष्टचक्र आहे ना, ते तोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच यावर मात करण्यासाठी आपण आपल्या तिसऱ्या भागात पाहणार आहोत ऋतुचर्या आणि दिनचर्या. यात दडलेले आहेत आपले हक्काचे आयुर्वेदिक उपाय. आयुर्वेदामध्ये या उन्हाळ्याच्या दिवसांना ग्रीष्म ऋतू असं म्हटलं जातं. निसर्गात जे बदल होतात त्यानुसार आपण आपल्या जीवनशैलीत जे बदल करतो त्याला ऋतुचर्या म्हणतात आणि रोजच्या जगण्याचे जे आपले ठरलेले नियम असतात त्याला दिनचर्या म्हणतात. बाहेरील भयंकर उष्णता आणि आपल्या शरीरातील अंतर्गत उष्णता यांच्यात एक अचूक समतोल साधणं हाच यामागील मुख्य उद्देश आहे. आपल्या या प्राचीन आयुर्वेदिक तत्वांमध्ये आणि आजच्या आधुनिक गरजांमध्ये खरंच एक अतिशय सुंदर दुवा आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे जे आजार निर्माण झाले आहेत ते अतिशय सुरक्षितपणे हाताळण्यासाठी आजही ही हजारो वर्षांपूर्वीची पद्धत तितकीच वैज्ञानिक आणि खात्रीशीर उपाय ठरू शकते. आता वळूया चौथ्या भागाकडे, हायड्रेशन आणि आयुर्वेदिक पेय. कोणती पेय शरीराला खरंच संतुलित ठेवतात ते पाहू. बघा, हायड्रेशन म्हणजे फक्त नुसतं पाणी पिणं नव्हे. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे चढउतार टाळायला खूप मोठी मदत होते. ताक तर अगदी उत्तम, ते पचनास हलकं आणि शरीराला थंडावा देणारं असतं. पण दुसरीकडे आपण सावधी राहायला हवं. बाजारात मिळणारे ते साखरेने गच्च भरलेले ज्यूसेस आणि अगदी प्रमाणाबाहेर प्यायलेलं कोवळं शाळं देखील टाळलंच पाहिजे. शहाळ्याच्या पाण्याऐवजी पिकलेल्या नारळाचं पाणी कधीही अधिक संतुलित आणि फायदेशीर ठरतं. फळांच्या बाबतीतही अगदी हाच नियम लागू होतो. आंबा, जांभूळ, सफरचंद यांसारखी नैसर्गिकरित्या पिकलेली फळे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतात. ती शरीराला हायड्रेट करतात आणि अगदी सुरक्षित असतात. याउलट कच्ची फळे खाणं आपण आवर्जून टाळलं पाहिजे, कारण ती पचनास जड असतात आणि शरीराचं संतुलन बिघडवून म्हणजेच एक प्रकारचे विषारी घटक शरीरात निर्माण करू शकतात. आता सर्वात जिव्हाळ्याचा विषय, भाग 5,
स्वयंपाकघरातील औषधी उपाय. घरच्या घरी आपण नक्की काय करू शकतो ते पाहूया. तुम्हाला माहीत आहे का, अत्यंत शुद्ध आणि प्रभावी औषधी गुणधर्म आपल्या रोजच्या वापरातील घटकांमध्येच दडलेले आहेत. आपलं स्वयंपाकघर म्हणजे एक आयुर्वेदिक औषधालयच आहे. फक्त आपल्याला त्याचा योग्य वापर कसा करायचा हे माहीत असायला हवं. हे काही अगदी सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय आहेत. बघा, रोज सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले 2 चमचे मेथीचे दाणे किंवा ते मेथीचं पाणी साखरेची पातळी छान नियंत्रित करतं. आवळा आणि हळदीचे मिश्रण म्हणजे तर फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा जणू खजिनाच, जे इन्सुलिनला उत्तम प्रकारे संतुलित करतं. कोमट पाण्यातून थोडीशी म्हणजे अर्धा चमचा दालचिनी घेतल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. तसंच धणे, जिऱ्याचं पाणी आणि कारल्यासारख्या कडू भाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करणं या दिवसात अत्यंत फायदेशीर ठरतं. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. भाग 6, निरोगी जीवनशैलीचे नियम. आपल्या दैनंदिन सवयींचं महत्त्व आता आपण बघणार आहोत. हे दिनचर्या अतिशय सोपी असली तरी तिचे परिणाम थक्क करणारे आहेत. सकाळी उठल्याबरोबर एका योग्य पेयाने शरीराला व्यवस्थित हायड्रेट करा. उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी कायम हलक्या रंगाचे, सुती आणि थोडे सैल कपडे घाला, जेणेकरून शरीराचं तापमान नियंत्रित राहील. उन्हामुळे त्वचेचं नुकसान होऊन साखरेची पातळी वाढू नये यासाठी सनस्क्रीनचा वापर नक्की करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 20 मिनिटे तरी हलका व्यायाम कराच, पण भर दुपारचं कडक ऊन मात्र आवर्जून टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसभराची शरीराची झीज भरून काढण्यासाठी किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यायलाच हवी. हे साधे टप्पे तुमची उन्हाळ्यातील दिनचर्या परिपूर्ण करतात. तर मंडळी, आज आपण अगदी सविस्तर पाहिलं की हा उन्हाळा आणि आपला मधुमेह यांचा किती जवळचा संबंध आहे आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने आपण त्यावर कशी यशस्वी मात करू शकतो. आता हे सर्व जाणून घेतल्यानंतर मला तुम्हाला एका विचारात सोडायचं आहे. शरीराच्या या बदलत्या गरजा संतुलित करण्यासाठी या उन्हाळ्यात आपण आपल्या स्वतःच्या दिनचर्येत असा कोणता छोटासा पण महत्त्वपूर्ण बदल करणार आहात, यावर नक्की विचार करा आणि या प्राचीन शहाणपणाचा आपल्या जीवनात आजच अवलंब करा. हे सखोल विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निरोगी रहा आणि सुरक्षित रहा.